विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220 ए जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील आपण बघत आलो आहोत चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा मिनरल रिसोर्सेस त्यामध्ये बघतोय. आता मिनरल रिसोर्सेस बघत असताना आपण मागील तासिकेला बघितले ऊर्जा साधने बघत असताना ऊर्जा साधनाची कोणकोणती ऊर्जा साधने आपण बघितले, त्यामध्ये जलविद्युत असेल किंवा औष्णिक विद्युत असेल याचाही आपण मागील तासिकेला विचार केला आहे. आता मागील तासिकेचा मागोवा घेत असताना आपण बघितलं की मागील तासिकेला काय विचार केलाय किंवा मागील तासिकेला कोणकोणत्या गोष्टीचा विचार केलाय त्याचा आपण थोडासा मागोवा घेऊया. की औष्णिक विद्युत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, या नैसर्गिक वायूपासून तयार होणाऱ्या विद्युत शक्तीला आपण औष्णिक विद्युत असे म्हणतो. या विद्युत निर्मितीसाठी बाष्प जनित्र वापरले गेले. औष्णिक विद्युतचे काही महत्त्वाचे फायदे आहेत किंवा विद्युत निर्मितीसाठी इतरांच्या खर्चाच्या तुलनेने कमी होते, तसे औष्णिक विद्युत मोठ्या प्रमाणात निर्माण करता येते. या विद्युत निर्मितीसाठी तुलनेने कमी जागा लागते. औष्णिक विद्युतचे दरही इतर विद्युतीपेक्षा कमी असतात. औष्णिक विद्युत वापराचे महत्त्वाचे काही तोटे आढळतात. आता या विद्युत निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, हा सर्वात महत्त्वाचा तोटा आहे. या विद्युत निर्मितीमध्ये गरम पाणी किंवा राख मोठ्या प्रमाणात बाहेर पडते आणि या बाहेर पडत असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक परिसंस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था असेल किंवा असणाऱ्या आजूबाजूच्या प्रदेशावर असणाऱ्या मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर क्षय ऊर्जा असल्यामुळे याचा वापर फार काळ करता येत नाही. त्यानंतर दगडी कोळसा असेल, पाणी पुरवठा असेल कमी झाला किंवा संपला की ऊर्जा निर्मिती बंद होते. जशी जशी औष्णिक विद्युत केंद्र हे जुनी होत चालली तशी तशी त्यांची निर्मिती क्षमता ही कमी होतात. हे आपण मागील तासिकेला बघितलं. यामुळे महाराष्ट्रातील असणारे अनेक औष्णिक प्रकल्प दगडी कोळशाच्या क्षेत्रामध्ये किंवा रेल्वे स्टेशन जवळच बसलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये असणारे कोणकोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याचा आपण मागोवा घेतला. त्यामध्ये चंद्रपूर औष्णिक केंद्र असेल, जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या दक्षिणेला दुर्गापूर किंवा बल्लारपूर या ठिकाणी औष्णिक केंद्र निर्माण केले आहेत. त्यानंतर कोराडी असेल तर कोराडी हे महाराष्ट्रातील प्रमुख मानले जाते, ते नागपूर जवळ आहे. हे जून 1974 मध्ये सुरू केलं होतं. त्यानंतर खापरखेड हा औष्णिक केंद्र आहे, ते वायव्येला असून हे नागपूरच्या खाडीच्या क्षेत्रामध्ये आहेत. पारस औष्णिक केंद्र आहे, ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आहेत. त्यानंतर एकलहरी औष्णिक केंद्र नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एकलहरी या गावाजवळ आहेत. त्यानंतर परळी औष्णिक केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये या ठिकाणी येतं. त्यानंतर फेकरी भुसावळ औष्णिक केंद्र जळगाव जिल्ह्यातील भुसावळ फेकरी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. चोला औष्णिक केंद्र ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळ उल्हास नदीच्या खाडीजवळ आहेत, हे आपण बघितलं. त्यानंतर डहाणू औष्णिक केंद्र पालघर जिल्ह्यातील डहाणू या ठिकाणी औष्णिक केंद्र 1995 पासून सुरू आहेत. इतर औष्णिक केंद्रामध्ये बघत असताना आपण बघितलं होतं की रायगड या ठिकाणी उरण या ठिकाणी एक औष्णिक केंद्र आहे. त्याचबरोबर ठाण्यातील तुर्भे या ठिकाणी 1330 क्षमतेचे असणारे एक औष्णिक केंद्र टाटा कंपनीद्वारे चालवले जाते. अशा प्रकारे आणि त्यानंतर अजून एक बघितलं होतं की उमरेड येथे नागपूर जिल्ह्यामध्ये एक औष्णिक विद्युत केंद्र. ह्या अशा प्रकारचे औष्णिक केंद्र आपण मागील तासिकेला बघितले. आता त्यानंतर पुढचा एक ऊर्जा किंवा अणुऊर्जा किंवा ऊर्जा प्रकारापैकी किंवा ऊर्जा साधनापैकी एक प्रकार म्हणजे अणुविद्युत शक्ती किंवा ॲटॉमिक पॉवर, हे आपण आजच्या तासिकेला बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या विषय बघत असताना किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अणुविद्युत किंवा अणुशक्ती किंवा ॲटॉमिक पॉवर कसं आहेत याविषयी आपण विचार करत असताना अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे युरेनियम असेल, थोरियम असेल किंवा लिथियम असेल किंवा प्लॅटिनियम असेल यासारख्या आण्विक यंत्रांचा वापर केला जातो. आता भारतात अणुशक्ती मंडळाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 रोजी झाली आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये असणारे तुर्भे असेल, तारापूर हे औष्णिक अणुशक्तीचे केंद्र आहेत असं आपल्याला माहिती आहे. बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर ट्रांबे किंवा मुंबईला तुर्भे ही संस्था उभारली गेली आणि त्याचे प्रमुख कार्य संशोधनाचे आहेत. असे या ठिकाणी 6 अणुभट्टी आहेत. अप्सरा अणुभट्टी असेल, सायरस अणुभट्टी असेल. आता बघा, या ठिकाणी असणारी बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरच्या ट्रॉम्बे यांनी ही संस्था उभारली. त्याचे प्रमुख कार्य संशोधनाचे आहेत. या ठिकाणी 6 अणुभट्ट्या उभारल्या गेल्या. आता पहिली अप्सरा अणुभट्टी, भारतातील पहिली अणुभट्टी 4 ऑगस्ट 1956 रोजी ग्रेट ब्रिटनच्या सहकार्याने उभारली. सायरस अणुभट्टी कॅनडा इंडियन रिएक्टर ह्या कॅनडाच्या सहकार्याने 10 जुलै 1960 रोजी उभारली. याची उत्पादन क्षमता 10 मेगावॅट इतकी होती. झर्लिन अणुभट्टी भारतीय शास्त्रज्ञांनी 14 जानेवारी 1961 रोजी स्वदेशी बनावटीची ही तिसरी अणुभट्टी उभारली. त्यानंतर पौर्णिमा 1 आणि पौर्णिमा 2 1961 साली या अणुभट्ट्या सुरू केल्या. ध्रुव ही अणुभट्टी अलीकडे सुरू झाली आहेत. अशा प्रकारे असणाऱ्या भारतातील भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बे असेल किंवा तारापूर अणुकेंद्र असेल. आता तारापूर अणुकेंद्र असेल किंवा
उमरेड अणुविद्युत केंद्र असेल, अशा प्रकारचे नियोजित असणारे हे तारापूर जर विचार केला तर तारापूर असणाऱ्या मदतीने 1969 साली उभारले गेले आहे. त्याची उत्पादन क्षमता 420 मेगावॅट इतकी आहेत. अशा या मोठ्या प्रमाणामध्ये असणारे हे महाराष्ट्रामध्ये असणारे अणुऊर्जा केंद्र, अणुऊर्जा कोणकोणत्या घटकानुसार तयार केली जाते, कोणकोणते असणारे केंद्र कोणकोणते, याचा आपण याच्याकडे मागोवा घेऊया. त्याच असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की युरेनियम सारख्या मोठ्या वस्तुमानाच्या भारी किंवा अणुकेंद्राच्या भंजनामुळे किंवा फोडण्यामुळे किंवा ड्युटेरियम किंवा ट्रिटॅनियम यासारख्या लहान वस्तुमानाच्या किंवा अणुकेंद्राच्या संघटनामुळे किंवा संयोग झाल्यामुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला अणुऊर्जा असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात युरेनियम सारख्या काही अणूंचे न्यूट्रॉनमुळे एक विशिष्ट प्रकारचे भंजन किंवा एक प्रकारच्या फुटण्यामुळे असमान असतुल्य आणि वस्तुमानाच्या दोन खंडामध्ये त्याचं विघटन होतं. असे दोन्ही खंड जेव्हा विघटित होऊन जे उत्पन्न होतात त्याला विभजन असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा एखाद्या भारी अणूचे भंजन होते तेव्हा त्या ठिकाणी दोन्ही खंडांच्या प्रत्येकी बंधन ऊर्जाची बेरीज ही मूळ अणुबंधन ऊर्जेपेक्षा अधिक असते. त्याला बंधन ऊर्जा असे या काही स्पष्टीकरण खाली दिले गेले आहे. भंजनामध्ये असेल किंवा दोन्हीमध्ये फरकाइतकीच ऊर्जा मुक्त होते असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. भंजन विक्रियेमध्ये अणुकेंद्रातील दर कणास 0.1 MeV किंवा दशलक्ष इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा 1.6 इंटू टेस अर्ग या श्रेणीची ऊर्जा उपलब्ध होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर अणुविद्युत शक्ती ही अणुऊर्जा म्हणून ओळखली जाते असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. किंवा अनेक वर्षापासून जगामध्ये मोठ्या प्रमाणात क्षय पावणारी दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल इत्यादी ऊर्जा साधने वापरत आलो आहेत असं आपल्याला माहिती आहे. पण ही ऊर्जा साधने प्रामुख्याने पुढील 50 ते 100 वर्षात मोठ्या प्रमाणात संपणार आहेत असं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून अशा वेळी ह्या अपारंपरिक असेल किंवा अक्षय असेल ऊर्जा साधनाबरोबरच अणुऊर्जा हे एक महत्वाचे साधन मानवाला खूपच उपयोगी पडणार आहेत असं आपल्या या ठिकाणी विचार करूया. यामुळे जगातील सर्वच देश असतील यावर अधिक संशोधन करत आहेत आणि याचा वापर अधिकाधिक करण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला जात आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात युरेनियम असेल, थोरेनियम असेल यासारख्या खनिजाच्या विभाजनापासून असेल, ड्युटेरियम असेल किंवा ट्रिकी यासारख्या अणुकेंद्राच्या संघटनामुळे असेल जी विद्युत निर्माण केली जाते आपल्याला तिला अणुविद्युत ऊर्जा असेही आपल्या या ठिकाणी म्हणता येईल असं आपल्याला या ठिकाणी सांगूया. थोडक्यात अणुविद्युत वापराचे काही फायदे आहेत. अणुविद्युत शक्ती ही मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. या ऊर्जेमुळे हरितगृह वायू निर्मितीचे प्रमाण कमी होते. थोडक्यात या ऊर्जा वापरामुळे देशाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदाही ठिकाणी होऊ शकतो. थोडक्यात या विद्युत निर्मितीची निर्मिती क्षमता ही अधिक असते. कमी फायदे असले तरी अणुविद्युत ऊर्जा खालील दिसून येतात असं आपल्याला म्हणता येईल की जर की ह्या विद्युत निर्मितीच्या काही ठिकाणी अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी अपघात झाला तर मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि मनुष्य हानी या ठिकाणी होते आणि या विद्युत निर्मितीचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो आणि या ऊर्जा मोठ्या प्रमाणात येतो. ऊर्जेच्या वापरामध्ये किरणोत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत असते, याचाही मोठा परिणाम होऊ शकतो. या ऊर्जा केंद्रावर अतिरेक हल्ला होण्याची दाट शक्यता असू शकते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. किंवा अणुविद्युत निर्मिती असेल केंद्राची सुरक्षा ठेवणे खूप अवघड असते. यासाठी खूप खर्च येतो. यासाठी मात्र अणुभट्टीचाही मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागतो. अर्थात थोडक्यात या विचार करत असताना जगामध्ये भारताचा अनेक देश अणुशक्तीचा विधायक वापर करत आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. भारतामध्ये महाराष्ट्र राज्य अणुविद्युत निर्मितीमध्ये सतत प्रयत्न करत आहेत आणि हे प्रयत्न करत असताना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान वापरून अणुऊर्जा निर्माण केली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा निर्मिती हे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्या संयुक्त सहकार्याने केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. किंवा भारतामध्ये अणु संशोधनाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुशक्ती केंद्राची स्थापना केली होती असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात नंतरच्या काळामध्ये बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरची स्थापना तुर्बे या ठिकाणी झाली. अणुऊर्जा विकासाला येथील संशोधनामुळे चालना मिळाली. या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये 6 अणुभट्ट्या उभारल्या गेल्या. यामध्ये अप्सरा अणुभट्टी असेल 4 ऑगस्ट 1956 रोजी असेल, सायरस अणुभट्टी असेल 10 जुलै 1960 रोजी असेल, झर्लिन अणुभट्टी असेल 10 जानेवारी 1961, पौर्णिमा 1 असेल तर 10 मे 1972, पौर्णिमा 2 असेल ती 10 मे 1984, ध्रुव अणुभट्टी 8 ऑगस्ट 1985 रोजी, पौर्णिमा 3 नोव्हेंबर 1990 मध्ये इत्यादींचा समावेश आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा निर्मितीमध्ये तारापूर अणुऊर्जाचे केंद्राचे योगदान सर्वात महत्वाचे मानले जाते असं आपल्याला म्हणूया. म्हणून आपण बघणार आहोत तारापूर अणुऊर्जा केंद्र.
आता तारापूर अणुऊर्जा केंद्र बघत असताना की महाराष्ट्रामध्ये असणारे महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीमध्ये तारापूर अणुऊर्जा सर्वात महत्वाचे आहेत असं म्हणता येईल की हे सदर जे केंद्र आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर या ठिकाणी आहेत. आता हे जे विचार केल्यानंतर हे मुंबईपासून उत्तरेला साधारणतः जवळपास 100 किलोमीटर अंतरावर या प्रकल्पास अमेरिकेने मदत केली आणि 28 ऑक्टोबर 1969 रोजी हे ठिकाणी अणुविद्युत निर्मिती सुरू झाली. आता या सुरुवातीला या केंद्रामध्ये 2 युनिटमध्ये प्रत्येकी 160 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती केली जात होती. आता यानंतर थोडे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि दुसरे आणि तिसरे युनिट 18 ऑगस्ट 2005 मध्ये व 540 मेगावॅटचे सुरू झाले आणि 12 ऑगस्ट 2006 रोजी चौथे युनिट ते जे 540 मेगावॅट सुरू झाले. तर थोडक्यात अशा प्रकारे जर बघितलं तर या ठिकाणी 1400 मेगावॅट वीज निर्मिती या ठिकाणी केली जाते. या अणुविद्युत प्रकल्पातून महाराष्ट्र असेल, गुजरात असेल राज्याला या ठिकाणी त्याचा वीज पुरवठा केला जातो असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात तारापूर औष्णिक केंद्र हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहेत असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. या विद्युत निर्मितीसाठी युरेनियमचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच 2 उकळत्या पाण्याचे रिएक्टरही अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाते. भविष्यात या प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचा सरकार विचार करत असले तरी आहे आणि ज्यामुळे इतर ऊर्जा साधनांवर त्याचा ताण कसा कमी करता येईल याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. तर थोडक्यात या गोष्टीचा विचार करत असताना हा सर्वात महत्त्वाचा तारापूर औष्णिक केंद्र विद्युत महाराष्ट्रामध्ये एक असणारा जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आर्थिक विकास असेल किंवा असणारा उद्योगधंद्याचा विकास असेल त्या ठिकाणी आवश्यक असणारी वीज पुरवण्याचं काम तारापूर अणु ऊर्जा केंद्र हे करत आलं आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि सर्वात महत्त्वाचे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अणुऊर्जा निर्मितीमध्ये तारापूर अणुऊर्जा सर्वात महत्त्वाचे आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्यानंतर पुढे जाऊया. आता पुढचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा प्रकल्प प्रस्तावित आहे, अजून पूर्ण झालेला नाही आणि महाराष्ट्रातील दुसरा एक अणुविद्युत प्रकल्प आहे प्रस्तावित असून तो लवकरच सुरू केला जाईल असं आपला आशा आहे. हा प्रकल्प साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात जैतापूर या ठिकाणी आहे आणि या प्रकल्पाची क्षमता 9,900 मेगावॅट इतकी आहे. आता या प्रकल्पामध्ये फ्रान्सची मदत घेतली असून हा जवळपास पूर्ण होत आहेत, मात्र काही स्थानिक विरोधामुळे या थोडासा अडथळा निर्माण होत असत. या प्रकल्पाला 28 नोव्हेंबर 2010 मध्ये केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने अटी काही शर्ती मान्यता टाकून मान्यता दिली आहेत. हा सदर प्रकल्प पूर्ण झाला तर महाराष्ट्राची वीज टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना कशी मिळेल यात शंका वाटत नाही. म्हणून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. मात्र यासाठी स्थानिक जनतेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक पर्यावरणावर असेल किंवा परिसंस्थेवर असेल या प्रकल्पाचा विपरीत परिणाम होणार नाही किंवा स्थानिकांना येथे रोजगार मिळाला पाहिजे हे नक्कीच आहे आणि प्रकल्पामुळे काम पूर्ण होऊन लवकरच वीज निर्मिती शक्य होईल असं या ठिकाणी सांगता येईल. आता हा प्रस्तावित प्रकल्प आहे. अशा प्रस्तावित प्रकल्पाविषयी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता. थोडक्यात या वरील दोन्ही प्रकल्पाविषयी असणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड या ठिकाणी अणुविद्युत केंद्र उभारण्याची योजना आहेत आणि मात्र फारशी प्रगती अजूनही त्यामध्ये फारशी प्रगती झाली नाही. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अणुविद्युत निर्मितीची स्थिती आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. भविष्यात जर आपण विचार केला भविष्यात त्या क्षेत्रामध्ये असेल महाराष्ट्राने अधिक प्रगती केली तर नक्कीच महाराष्ट्र विजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होऊन इतर शेजारी राज्यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. आता मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वीज टंचाई जाणवते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असं आपण बघत असताना की आता या विजेच्या बाबतीमध्ये असेल किंवा ऊर्जा साधनाच्या बाबतीमध्ये असणारा जैतापूर प्रकल्प असेल किंवा तारापूर औष्णिक केंद्र असेल किंवा अणुविद्युत केंद्र असेल किंवा औष्णिक केंद्र असेल अशा वेगवेगळ्या भागात बघत असताना आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे ऊर्जा संवर्धन ही एक काळाची गरज निर्माण झाली आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. कारण आता महाराष्ट्रामध्ये जरी ऊर्जा संवर्धन ही खूप गरजेचं आहे कारण ऊर्जेचा अपव्यय कमी करून ऊर्जेचा काळजीपूर्वक वापर करणे ही गरजेचे आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. ऊर्जा संवर्धनासाठी वैयक्तिक पातळीवर अधिक प्रमाणात उपाय केले पाहिजेत. आता लाईटची गरज नसताना ती बंद करणे गरजेचे आहे. शक्य असेल त्या ठिकाणी चालत जाणे किंवा सायकलचा वापर करणे हे गरजेचे आहे. अन्न शिजवण्यासाठी कुकरचा वापर करणे, इमारतीचे बांधकाम करत असताना नैसर्गिकरित्या प्रकाश हात येईल यासाठी इमारतीची रचना करणे, क्षय ऊर्जा वापरण्याऐवजी अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे तेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. असं आपल्याला म्हणता येईल की शकतं ऊर्जा कशा प्रकारे वापरता येऊ शकते का अन्न शिजवण्यासाठी असेल किंवा इमारतीचे बांधकाम करण्यासाठी असेल नैसर्गिकरित्या किंवा प्रकाश जास्तीत जास्त कसा आत येऊ शकेल याची आपण या ठिकाणी काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजे क्षय ऊर्जा असेल क्षय ऊर्जा म्हणजे जी एकदा
नष्ट होते. तिच्याऐवजी अक्षय असेल म्हणजे पवन ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल, या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे असं आपल्या या ठिकाणी सांगता येऊ शकते. किंवा वीज निर्मितीसाठी असतील किंवा वीज विद्युत निर्मितीसाठी असेल, केंद्राची कार्यक्षमता वाढवली गेली पाहिजे. लोकांना ऊर्जा संवर्धनाबाबत असेल, औपचारिक असेल, अनौपचारिक असेल, शिक्षणाद्वारे त्याचं प्रबोधन केलं गेलं पाहिजे. आणि जर लोकांना जर त्या ठिकाणी असणाऱ्या या ऊर्जेचं महत्त्व जर पटवून दिलं, तर नक्कीच त्याचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्यानंतर पुढे जाऊया, की वैयक्तिक वाहतुकीऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा त्या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की लोकांमध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, भरती ऊर्जा असेल, गोबर गॅस असेल, इत्यादी ऊर्जा वापरासाठी जनजागृती केली गेली पाहिजे. म्हणजे मग प्रत्येकाला ह्या प्रत्येक असणाऱ्या इतर ऊर्जांचं महत्त्व त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला असेल किंवा प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला असेल हे जर दिलं, तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या या ऊर्जा संवर्धनासारखी काळाची गरज आहे ती आपण पूर्ण करू शकतो. यासाठी प्रामुख्याने शासनाने या गोष्टी असतील, या ऊर्जा असेल वापरण्यासाठी अधिक काही प्रमाणामध्ये सवलत किंवा काही प्रमाणामध्ये मदतही केली गेली पाहिजे किंवा काही प्रमाणामध्ये थोडीशी सवलत दिली गेली तर ते नक्कीच लोक या ऊर्जेचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतील असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असा आपण विचार केला की या प्रकारे असणाऱ्या शासनाने केलेले वेगवेगळे प्रोत्साहन जर दिले तर या ठिकाणी सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, भरती ऊर्जा असेल किंवा गोबर गॅस असेल या ठिकाणी शासन प्रयत्न करीतच आहेत. आणि याबरोबर प्रयत्न करत असल्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये प्रामुख्याने या सौर ऊर्जेचा किंवा पवन ऊर्जेचा असेल किंवा या असणाऱ्या या अक्षय असणाऱ्या या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊन नक्कीच त्या ठिकाणी लोकांना या असणारा पर्याय समजतील असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात द्यावी असं आपल्याला म्हणता येईल, की ज्यामुळे ऊर्जेचा वापर अधिकाधिक लोक करतील असं आपल्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल आणि तर मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली तर लोक नक्कीच त्याचा चांगल्या प्रकारे वापर करतील असं आपल्याला म्हणूया. म्हणजे उदाहरणार्थ सौर कुकर असेल, सौर बंब असेल किंवा सौर चुली असेल, सौर दिवे असतील, या लोकांना स्वस्त भाव दिले गेले तर लोक चांगल्या प्रकारे वापरतील आणि मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल. जास्तीत जास्त याचं प्रोडक्शन वापरलं गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. जर लोकांपर्यंत पोहोचलं गेलं तर नक्कीच त्याची करून आपल्याला ऊर्जा संवर्धन ही करता येऊ शकते किंवा ज्याचा असणाऱ्या पर्याय योजना आपण त्या ठिकाणी आपण करू शकतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात यासारख्या काही उपाययोजना असेल तर महाराष्ट्रामध्ये असणारी कमालीची कमी होईल. महाराष्ट्रातील ऊर्जा समस्या नक्कीच संपुष्टात येण्यासाठी किंवा कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते असं आपल्याला म्हणे. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की हे सर्व गोष्ट करत असताना या असणाऱ्या लोकांसाठी किंवा महाराष्ट्रातील लोकांची सर्वात महत्त्वाची गोष्ट एक मानसिकता बदलणं गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची मानसिकता जर बदलली तर नक्कीच त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो असं आपल्या ठिकाणी म्हणजे. तर थोडक्यात जर सर्वांनी सामुदायिक प्रयत्न केले तर महाराष्ट्रातील ऊर्जा संकट किंवा ऊर्जा समस्या असतील यासारखे संकट नक्कीच नष्ट होतील किंवा कमी होतील यात शंका वाटत नाही असं आपल्या या ठिकाणी सांगता येऊ शकतं. म्हणजे महाराष्ट्रातील असणाऱ्या ऊर्जा संवर्धनासाठी असेल, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने जर महत्व केलं तर नक्कीच असणाऱ्या ह्या समस्यावर आपण त्या ठिकाणी तोडगा काढू शकतो असं आपल्या ठिकाणी सांगावयाचं वाटतं. म्हणजेच असणाऱ्या सर्व सामुदायिक लोकांनी जर प्रयत्न केले तर नक्कीच महाराष्ट्रातून ऊर्जा समस्यातून किंवा संकट हे निर्माण कमी होईल असं आपल्याला या ठिकाणी आशाच थांबूया. अशा प्रकारे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण असणाऱ्या अणुविद्युत किंवा अणुऊर्जा कशी निर्माण होते, अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी असणारे दोन प्रकल्प, एक प्रस्तावित प्रकल्प आणि एक असणारा प्रकल्प तारापूर अणुऊर्जा केंद्र प्रकल्प हाही आपण बघितला. म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प असेल किंवा जैतापूर प्रकल्प असेल किंवा तारापूर प्रकल्प असेल याविषयी आपण बघितलं, की याची असणारी क्षमता किती असेल, या ठिकाणी असणारे कोणत्या प्रकारे तयार केलं जाते याचाही आपण या ठिकाणी विचार केला. म्हणजे आपण या आजच्या तासिकेला असं बघितलं की अणुशक्ती किंवा ऊर्जा कशा प्रकारे तयार केली जाते, की अशा प्रकारे असणारी ही मात्र ऊर्जा साधारणपणे 50 ते 100 वर्षात मोठ्या प्रमाणात संपणार आहे. म्हणून या अक्षय ऊर्जेबरोबर अणुऊर्जा ही महत्त्वाची साधन महाराष्ट्राला उपयोगी पडणार आहेत की मानवाला उपयोगी पडणार आहेत असं आपण या ठिकाणी विचार केला. यामुळे जगातील सर्वच देशावर किंवा देश यावर अधिकाधिक संशोधन करत आहेत, याचा वापर अधिकाधिक करण्याचा प्रयत्न केला घेत आहेत. आता यानंतर भारतातली स्वतःच्या अणुसंशोधनाच्या दृष्टीने थोडंसं पाऊल बघितलं आपण, की 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुशक्ती केंद्राची स्थापना करून टाकली गेली आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरची स्थापना तुर्वे येथे झाली आणि अणुऊर्जा विकासाला येथील संशोधनामुळे चालना मिळाली. या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये 6 अणुभट्ट्या उभारल्या गेल्या. यामध्ये अप्सरा अणुभट्ट्या असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अणुभट्ट्या त्या कोणत्या दिवशी उभारल्या याचाही आपण या ठिकाणी मागोवा घेतला. थोडक्यात याविषयी बसत असताना तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे. या तारापूर अणुऊर्जा केंद्र कुठे आहे,
या ठिकाणी कधी निर्माण झालं किंवा कोणकोणते युनिट असेल ते केव्हा केव्हा निर्माण झाले, त्याची असणारी क्षमता किती याचाही आपण या ठिकाणी मागोवा घेतला. त्याचबरोबर प्रस्तावित असणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे तोही आपण बघितला की त्याची प्रकल्पाची क्षमता 9,900 मेगावॅट इतकी आहे आणि सर्वात महत्त्वाचा तो फ्रान्सच्या मदतीने पूर्ण केला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचे स्थानिक लोकांच्या किंवा पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होणार नाही असाही आपण या ठिकाणी विचार करता गेलो तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना रोजगार मिळेल. लवकरात लवकर पूर्ण होऊन वीज निर्मिती होऊ शक्य होईल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील उमरखेड असा एक ठिकाणी प्रस्तावित असणारा एक दुसरा प्रकल्प आपण बघितला. त्याची आपण परिस्थिती बघितली. भविष्यामध्ये महाराष्ट्रातील जर या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने अधिक प्रगती केली तर नक्कीच महाराष्ट्र विजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होऊ शकेल असं आपण या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या विषयी कुणाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असेल तर आपण नक्कीच या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय, आपण त्यावरती मेल करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सिलेबस आजच्या तासिकेला पूर्ण होत आहेत. आज आपण साधन संपदेचे असणारे वेगवेगळे प्रकार किंवा साधन संपदा ह्या टॉपिकमध्ये वन साधन संपदा असेल, त्यानंतर त्याचबरोबर असणारे जे साधन संपदे बाबतीत असणारे त्या ठिकाणी वन साधन संपदा म्हणजे काय, काही जलसंपदा वापरामध्ये अडचणी, जलसंवर्धन असेल, महाराष्ट्रातील असणाऱ्या जलसंपदा वापरामध्ये अडचणी असलेले जल व्यवस्थापन आणि जलसंवर्धन, वनसंपदा, वनांचे प्रकार, वनसंवर्धन, वन एक साधन संपदा, महाराष्ट्रातील वनांचे प्रकार, वनसंवर्धन, खनिज संपदेमध्ये लोहखनिज, मॅंगनीज, बॉक्साईड, ऊर्जा साधनेमध्ये जलविद्युत ऊर्जा असेल, औष्णिक ऊर्जा असेल आणि अणुऊर्जा ही आपण ह्या रिसोर्सेस किंवा साधन संपदा ह्या टॉपिकमध्ये बघितल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.